राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना कधीच पूर्णविराम मिळत नाही। सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या महायुतीत नेतृत्व बदलाच्या चर्चा वेळोवेळी रंगत असतात। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांचे वारे वाहत आहेत। देवेंद्र फडणवीस 2029 पूर्वी देशाचे पंतप्रधान होतील आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा राऊतांनी केलाय। याचबरोबर एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर महायुतीतल्या अंतर्गत समीकरणांवर नव्याने चर्चा त्यामुळे सुरू झाली। राऊतांच्या दाव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावलाय, तर फडणवीस हे 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत। त्या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी। तुम्ही दिल्लीला जाणार असं विरोधक म्हणताय वारंवार। फडणवीस दिल्लीला जाणार असं म्हणतात, देशाचं नेतृत्व करणार असं म्हणतात। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत। राज्याला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना आहे। आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल, या राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहे। इकडे चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात असा दावा राऊतांनी केला आणि त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू झाली आणि भाजपच्या नेत्यांनी राऊतांच्या दाव्याचा खरपूस समाचार घेतलाय। तर या सगळ्या संदर्भात आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत। भाजप नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कुणाला नाव कोणाचं घेतायत, बावनकुळेचं घेतायत, आमचं काय सांगतायत, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत। राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात। जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही। आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। तर देशात देवेंद्र भाऊ आणि राज्यात एकनाथ शिंदेंनी नेतृत्व करावं असं आमदार बच्चू कडू म्हणतात। यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कडूंना सुनावलंय। सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांचं राज्य दिल्लीभर नाही देशभर होतं आणि मग हे एक मराठे म्हणून तिथं जावं आणि देशाचा नेतृत्व करून महाराष्ट्राचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण केलं पाहिजे अशा प्रत्येकाच्या अपेक्षा आहे। एकनाथजी शिंदेशिवाय आहे कोण? ज्यांनी एवढा मोठा उठाव केला नसता तर पार्टी बदलली नसती, सत्ता बदलली नसती तर आज सत्तेत भाजप शिवसेना इथं दिसली नसती। अजूनही ते महायुतीच्या घटक पक्षाचे आहेत याचं भान आणि जाणीव त्यांना त्या ठिकाणी नाही आहे। त्यांनी आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं, कोण व्हावं याविषयी बोलण्याचा नक्कीच त्यांना अधिकार आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याविषयी भूमिका बजावत असतो। पण देवेंद्रजींनी कुठे जावं आणि कुठे राहावं, ना त्यांची लायकी, ना त्यांची प्रगल्भता, ना तेवढी समज बच्चू कडूंना आहे।